आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। इंडिया आघाडीचा आज दिल्लीमधील रामलीला मैदानामध्ये एल्गार। केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची सभा। महारॅलीमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे हुंकार भरणार। इंडिया आघाडीच्या महारॅलीवर भाजपचा हल्लाबोल। भाजपकडून ठगो का मेला अशा आशयाचे पोस्टर जारी। प्रभू राम के विरोध में, रामलीला ग्राउंड में असा बॅनरवर उल्लेख। मवियाच्या जागावाटपावर आज संध्याकाळी दिल्लीमध्ये चर्चेची शक्यता। ठाकरे, पवार, खरगे जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर अद्यापही पेच कायम। राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहणार असतील तर पूर्ण थिएटर बुक करण्याची माझी तयारी। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांनी थिएटरचे पैसे टँकरसाठी द्यावेत। फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। स्वीट, ते पैसे थिएटर मधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल। फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, सर्व खर्च मी करतो। फडणवीसांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा। फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं, देवेंद्र फडणवीसांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे। आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे, कारण आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत, त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा। पालांना अटक। देशामधली सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणजे भाजप। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। आहे ना, आता त्यांच्याकडचे जे ठग आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस मागे घेतल्या जात आहेत। त्यांचं बिंग फुटल्यानंतर, आता निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर केजरीवालना अटक झाली, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी हा भाजप आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचाराचा शुभारंभ करणार। उत्तर प्रदेशच्या मेरठमधून मोदींच्या प्रचाराला सुरुवात होणार। भाजपकडून मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी। पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघामध्ये गडकरी जनतेशी संवाद साधणार।